तर आम्ही चाललोय आता सटुबाईच्या दर्शनाला. तर आता आम्ही निघालोय बाळाला घेऊन पाया पडायला सटुबाईच्या दर्शनाला ना. संध्याकाळची 5 वाजत आले. आम्ही चाललोय, पाऊस उघडलाय आणि मग चाललोय, त्याच्यामुळे उशीर झाला आम्हाला. आम्ही सगळे जाणार आहे, सुरेखाताई, आम्ही, तिचे पोरं, मम्मी त्या. आवरा रे निघा. चला घ्यायला लय टाइम झाला. लय टाइम झाला आम्हाला 6 वाजता. धर ती बाटली तिकडे घ्यायची का? ह्याच्यात निवेदन ते आहे ना. चल काहीच गरज नाही, इथं घरी आहे ना पोरं. चलो तर आता मी निघालेलो आहे. गाडी डायरेक्ट तिथपर्यंत जाते ना. तर आम्ही चाललो आहे सटुबाईला. आणि मम्मी म्हणती काय ना, बाळ देवाला घेऊन चाललं का बाकीच्यांनी हात जोडावा लागत आहे. मी नाही माग, मी गाडीत बसू राहिले. मग काय गाडीत आता काय तिकडं. एकच मिनिट. बरं बस या इकडं, बैठो आरामशी. हा पिल्लू तर लगेच गाडीत घातल्या पिल्लू उठलेला आहे आणि जायचे आहे. बुलबुल जायचं आहे. आधी आलतो रे आपण इथं. 1.5 वर्ष नाही बब्बू. ही पिल्ली पिल्ली. अरे डोळेवाल, अरे डोळेवाल. हा ना, चप्पल इकडेच काढावं लागेल. थोडंसं झाडू असतं आपण लोटून दिलं असतं झाडून. असं मला झाडू चांगला. ते उमराचं लोट फक्त. सगळं वाऱ्याने उलटे पालटे पडले बरं का ते. काय म्हणते ती? काय म्हणते ती? हे बबड, हे पिली, हे शेण पिली. हसली 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 हसली. हा बस बस. आता बाळाचं दर्शन घ्यायचंय, नारळ फोडायचं, तिथं काय असेल ते नैवेद्य ठेवायचं आणि जायचं बस. हे बघ ना बबू, बबू बप्पा पाय. बप्पा बप्पा बप्पा. अयो अयो अयो. किडे 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 किडे. जीचे पप्पा. तर इथे आम्ही सटवाईच्या दर्शनाला गेलो होतो. तर बाळाला घेऊन जायचं राहिलेलंच होतं. आम्ही तिला 1.25 महिना झाल्यावरच मम्मी म्हटली होती आपण तिला सटुबाईच्या दर्शनाला नेऊन आणू, कारण की न्यावंच लागतं आमच्या याच्यामध्ये. आणि तर मग 1.25 महिना पण होऊन गेला आणि आम्ही दर्शन घ्यायला नव्हतं आलो. तर सासरच्या सटुबाईचं दर्शन घेऊन आलेलो होतो आम्ही आणि इकडचं माहेरचं राहिलेलं होतं. तर त्याच्यामुळे मग आता हे म्हणजे आलो होतो आज दर्शनाला. आणि याच्या आधी जाऊ म्हणता राहूनच गेलो होतो. आणि आज पावसाचं वातावरण पण झालेलं होतं थोडंसं, तरी पण म्हटलं आज जाऊन येऊ. पण त्यानंतर ऊन पण पडलं आणि मस्त असं वातावरण पण झालं होतं. आणि सध्या एवढ्यात बरेच दिवसाचे व्हिडिओ पण येत नाही आहे. बरेच कमेंट येत असतात की रोज व्हिडिओ टाका म्हणून, पण डेली व्हिडिओ टाकणं जमतच नाही बाळामुळे. बराच वेळ असा बाळामुळे मध्ये जातो दिवसभर आणि व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी बिलकुल वेळ नसतो. त्यामुळे मग सध्या रोज येत नाही व्हिडिओ आपले. बरं झालं बाई. नारळ पण म्हणजे बबड किती क्यूट दिसतो ग आज. ओए बबडिया, ओए बबडी, इधर देखो, पीछे तो देखो, आगे तो देखो. हाँ बस खाली आता. तर आम्ही सकाळचं आवरत होतो आणि अशा वेळेस म्हणजे संध्याकाळी 5 वाजले ते आम्हाला निघता. आणि सुरेखाताई म्हटली 6 वाजेच्या आत घरी यायला लागतं. तर उशीर झाला होता आम्हाला आणि सकाळपासून खूप काम असतं तर मग लवकर आवरत नाही. आणि बाळाचं पण आवरायचं म्हटलं तर खूप टाईम जातो. आणि ती तर झोपली होती, मग तिला झोपेतून तसंच आणलं. तिला जेव्हा आंघोळ घातली त्यानंतर ती झोपली आणि मग तिला घेऊन आलो.
तर आज उद्या करता करता मग मम्मी म्हटले राहून जातं, तर शुक्रवार पण होता तर आपण जाऊन येऊ. तर त्यामुळे खूप घाईमध्ये आवरलं आणि जसं आवरलं तसं आम्ही पटकन आलो. आणि इथे मी केस पण धुतले होते आणि माझे केस पण पूर्ण ओले होते, तर मी घाईमध्ये केस विचारले आणि ते कोरडे वगैरे पण नव्हते केले. तर तसंच आम्ही सगळ्यांनी केस वगैरे धुतले होते, तर तसंच घाईमध्ये आलो. आणि पाऊस पण थोडासा आमच्या इकडे चालू झाला होता. आणि ते मम्मी मला पूजा पण दाखवत होती, म्हणजे सांगत होते असं कर, हे ठेव ते ठेव, कारण की ह्या पूजा खूप व्यवस्थित करावं लागतात. आणि सटवाईला तर म्हणतात म्हणजे बाळ 7 वर्षाचं होईपर्यंत सटवाईचं ताब्यातच असतं, म्हणजे ते पडलं झडलं तरी काही होत नाही मुलांना, लहान बाळांना. आणि लहान बाळ पडतात वगैरे तर सटूबाई त्यांना झेलते असं म्हणते मम्मी. तर त्याच्यामुळे मग हे पूजा वगैरे सगळं काही व्यवस्थित करावं लागतं. आणि जिथे बाळाविषयी असतं ना ते सगळं मग मी व्यवस्थित करत असते, कारण की आपल्याविषयी आपण एवढी काही काळजी नाही घेत, आपलं होईल तसं होईल असं आपल्याला वाटत असतं. पण जे काही बाळाच्या संदर्भात असतं ना ते मग मी एकदम व्यवस्थित करते, कारण की ते बाळाच्या बाबतीत असतं. तर त्यामुळं मग आपल्याला असं वाटतं की आपल्या बाळाचं सगळं काही चांगलं असावं. तर तिच्यासाठी म्हणजे माझ्या बाळासाठी मग मी काही पण करायला तयार असते. तर मग आता झालीच होती इथं पूजा. नैवेद्य वगैरे आम्ही बनवून आणले होते आणि देवीला म्हणजे आम्ही नैवेद्य म्हणून साखर ठेवली होती त्यावरती. आणि भात आणि दही आणलं होतं, तो शिपडावा लागतो तिथे. आणि अंडं आणावं लागतं, अंडं नारळ तर ते पण घेऊन आलो होतो आम्ही. आणि मागच्या वेळेस सपनाच्या शिवांश आणि देवांश त्यांना पण घेऊन आलो होतो आम्ही इथं. तर त्याच्या म्हणजे 1 वर्ष झाले असेल, 1.5-2 वर्ष झाले असेल त्यांना इथं दर्शनाला घेऊन आलो होतो. म्हणजे येतो असं लांब बाळ असलं ना त्यांना अधूनमधून आणतात इकडं दर्शनाला. आणि इकडेच मम्मी पप्पा त्यांची शेती पण आहे आणि लहानपणी आम्ही इकडं सारखं येत जायचो शेताकडे. आणि म्हणजे ही शेतीत अजून आम्ही येत नाही इकडं मम्मी पप्पा ते, कारण की ती शेती आजीकडंच आहे. आजीकडं म्हणजे एका चुलत्याकडे, मग ते चुलता करतात अजून. आजी म्हणजे तोपर्यंत करतील ते. आणि ते बाकीचं जिकडं घर वगैरे बांधले तर ते शेती सध्या मम्मी पप्पा ते करतात. आणि अजून एक दुसरीकडे एक येते तुम्हाला दाखवलेलं आहे शेत. तर असे 3 ठिकाणी 3 शेत आहे. आली बाई छोटूबाईच्या दालक, छोटूबाईच्या दालक आली बाई. छोटूबाई माझ्या लेकराचं रडू जाऊ दे, खेळ देऊन जाय, आकर घाल, पाखर घाल, बाळाचं रडू घेऊन जाय आणि खेळ देऊन जाय बाळाला. किट आहे छोटूबाई. मग मला ना जा आता मध्ये हळदी कुंकू आणि पाया पडून जा. बाबाला पडायचं केलं बाई. जय बाप्पा केलं, जय बाप्पा केलं. बूम 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 रडायची नाही बाई, जय बाप्पाची तर रडती नाही. आगे बाई काय झालं आता, लईच ना असंच करायला लागली. आजी तर नाही काय म्हणते बघ, मावशीकडे मावशीकडे यायचं, मग तुला का मावशी जैन पापडायला मला दही भात टाकायचं आहे ना. हा दही भात शिपायचा, नारळ फोडायचं. आता म्हणजे बड्डेला मी घेतलंय, पप्पा पिल्ल्याचे पप्पा आता नारळ फोडून राहिले. डायरेक्ट खडा आहे खडा. काय देवाला ढाले ठेव. तर आम्ही इथं आलो, तिथं मंदिर आहे, इकडे आमच्या पप्पांची शेती आहे. पण तिकडे आम्ही येतेच नाही. ती आजीकडे आहे ती शेती अजून. चालले आम्ही आता रिटर्न. आणि ना आम्ही एवढे लांब आहे ना पायी यायचो लहानपणी खेळत वावरात. पप्पा त्यांच्या शेती म्हणजे इकडं चुलते करायची त्यावेळेस शेती ना, मग आम्ही यायचो इकडं. अजून आहे चुलतेच करतात, आजीची शेती चुलते करतात. आणि ना चुलत्याच्या घराचं काम पण चालू आहे, तुम्हाला दाखवते मी. आता नाही दिसणार ना, त्या रोडला गेलो तसं. आणि पावसाचा रस्त्याचा इकडे थोडा अवघड, डायरेक्ट रस्ता पण बारीक आहे ना थोडासा.
आता बरं झालं आम्ही मागच्या वेळेस आम्हाला पायी यायला लय मजा वाटायची, पण पहिले लहानपणी काय मस्त यायचं खेळत खेळत. आपण फिरत यायचं. किती जण यायचं पार 5-6 जण. तो बंगला आहे ते बघतो समोर पण नारळांचं झाड हा हे बघा बंगल्याचं काम चाललंय चुलत्याच्या. दिसलं. दिसतं ना याच्यामध्ये. चलो मग भारी झालं बाई. तिकडं शेती आहे, तिथं चुलत्यांची आहे, त्याच्या साईडला आहे पप्पा त्यांची. आपली बी होती ना ते, पण आम्ही